नमस्कार. हे आहेत इक्बाल जाफरी, माझे जेलमधले मित्र आहेत. मी जेव्हा मागच्या महिन्यामध्ये येरवडा जेलमध्ये होतो 5 दिवस, यावेळेस ज्या बराकीत आम्ही एकत्र होतो तिथे आमची ओळख झाली. तेव्हा मी यांची स्टोरी ऐकली, तेव्हा मला खूप संताप आला आणि या पोलीस किंवा व्यवस्थेचा मला खूप राग आला. मी बाहेर आल्यानंतर यांना मी सोडवणार असं मी त्यांना शब्द दिला होता आणि त्या पद्धतीनं मी आज त्यांना येरवडा जेलमधून न्यायिक प्रक्रिया पूर्ण करून, वकिलांच्या मार्फत सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना मी आज जेलमधून सोडवलं. त्यांना घेऊन आलो, त्यांना आता जेवायला घातलं आणि त्यांना मी आता पुन्हा त्यांच्या घरी जायला इथून स्टेशनवरून बसून देतोय. ते त्यांचा परिचय सांगतील, कसं त्यांना आत टाकलं ते सांगतील. म्हणजे शेखर पटेल नावाचा एक आरोपी होता, कोणीतरी पुणे ग्रामीण पोलिसांना तो सापडत नव्हता. एका गुन्ह्यामध्ये 420 कलमाखालचं काहीतरी केस होती फसवणुकीची. त्याच्यामध्ये शेखर पटेल नावाचा जो हिंदू आहे तो सापडत नव्हता. आणि मग काय केलं पोलिसांनी? शक्कल लढवली, त्याच्या नावाने या माणसाला सह्या करायला लावल्या आणि या माणसाला आत टाकलं. हा मुस्लिम आहे, इक्बाल जाफरी त्याचं नाव आहे. स्टोरी त्यांच्या तोंडून ऐका. मेरे को तकरीबन 20 साल से मैं लोनावाला में रह रहा हूँ. आर्टिस्ट हूँ और एक्सपर्ट इन ऑल काइंड ऑफ आर्टिस्टिक जॉब. और मेरा पेंटिंग से मेरे को फुर्सत नहीं है. पुलिस वालों ने फ़ोन करके मेरे को थाने में बुलाया. उसके बाद आर्टिस्ट होने के मुताबिक उन्होंने मेरे को एक नाम दिया कि इसकी प्रैक्टिस करो. वो प्रैक्टिस करने के बाद मेरे से जगह जगह साइन कराए और मुझे शेखर पटेल बनाकर जेल में डाल दिया. 3 महीने में अंदर रहा. आज नेताजी ने मेरे को छुड़ाया. तर हा पोलीस व्यवस्थेचा बळी ठरलेला हा माणूस आहे. सिनियर सिटीजन आहे, वय वर्ष 65 आहे. त्याचं इकडे कोणी नातेवाईक नाही आहे. बैंक में रिकॉर्ड है मेरा. पहले शिवाजी में काम है, अपना फॉरेस्ट डिपार्टमेंट में सब जगह इकबाल हुसैन जाफरी के नाम से है. इससे पहले कोई गुना तुम्हारे नाम पे है? कुछ नहीं, आज तक कुछ नहीं किया. और रिकॉर्ड चेक कर सकते हैं. और मैं आर्टिस्ट हूँ, मुझे अपने काम से फुर्सत नहीं. धोखे से मुझे बुलाया, मैंने समझा शायद कोई काम होगा जिसकी वजह से बुलाया है. मुझे उसके बाद उठने ही नहीं दिया. बिठाया, एक दिन बडगाम में लाके बंद किया, दूसरे दिन उठा के येरवडा में डाल दिया. तर ही सगळी स्टोरी ऐकून चीड येते, संताप येते. देवेंद्र फडणवीस साहेब, तुमची पोलीस व्यवस्था, न्याय व्यवस्था ही सगळी बघा कशी चाललेली आहे. या बिचाऱ्या माणसाला, 65 वर्षाच्या माणसाला 3 महिने जेलमध्ये सडवलं. आता मी जर त्याच्या पुढे आलो नसतो, न्यायिक प्रक्रिया, वकील देऊन प्रक्रिया पूर्ण केली नसती, तर हा माणूस कधी सुटला असता माहीत नाही. त्यालाही माहीत नाही, कारण त्याचं बाहेर इथे जवळचं कुणी नातेवाईक नाहीये, कुणी नाहीये जवळ त्याला. त्याचं आधार कार्ड, सरकारी बँकेत अकाउंट वगैरे सगळं लोणावळ्यात आहे त्याचं.